नमस्कार. सायटिका हा एक जो प्रॉब्लेम आहे, हा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे लोकांमधला. जनरली सायटिकामध्ये जे लक्षणं दिसायला लागतात, ज्यामध्ये खूप पायामध्ये मुंग्या येणं किंवा एक साइडचा जो पाय आहे, तो खूप दुखायला लागतो. कमरेपासून ते खाली पूर्ण पाय जो आहे, मागच्या साइडनं खूप जास्त दुखायला लागतो. बऱ्याच वेळा पायाच्या पुढच्या भागाने पण चालायला वगैरे, बसायला पेशंटला त्रास व्हायला लागतो. तर यासारखी लक्षणं सायटिकामध्ये दिसायला लागतात. जनरली पेशंट असं म्हणत असतो, की एक साइडचा पाय खूप मणक्याची जी सीर आहे, ती खूप जास्त दुखते आहे. असे प्रकारचे जे सेंटेन्सेस आहे हे पेशंट वापरत असतात. तर सायटिका हे काय आहे? त्याचे लक्षणं काय-काय असतात? त्यावरती उपचार कसा केला जातो? याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर बघा आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या नसा आहेत, ज्या आपल्या संवेदना घेऊन जाण्याचं काम करतात किंवा मेंदूकडे संवेदना पोहोचवायचं काम करतात. तर या ज्या वेगवेगळ्या नसा आहेत त्याला नर्व्हज असं म्हटलं जातं. त्याच नर्व्हमधले एक जी नर्व्ह आहे जी की आपल्या कमरेमधून पायांमध्ये जाते त्याला सायटिक नर्व्ह असं म्हटलं जातं. आता ह्या नर्व्हमध्ये कुठं जर ऑब्स्ट्रक्शन निर्माण झालं म्हणजे कुठे जर अडथळा निर्माण झाला तर खाली जो त्रास होतो त्याला रॅडिक्युलोपॅथी असं म्हटलं जातं. आणि ज्यावेळेस ती सायटिक नर्व्ह ज्यावेळेस इन्व्हॉल्व असते, जी सायटिक नावाची जी नस आहे तिला जर कुठे जर अडथळा निर्माण झाला तर तिला सायटिका आपण असं म्हटलं जातं. बऱ्याच वेळा एक साइडच्या पायामध्ये हा जनरली त्रास व्हायला लागतो. काही पेशंटमध्ये दोन्ही पण साइडला होतो. तर प्रामुख्याने जनरली एक साइडला एका साइडच्या पायामध्ये हा जनरली त्रास व्हायला लागतो. आता कारण जर यामध्ये बघितलं तर मणक्यांमध्ये ज्या गाद्या आहेत, त्याचं ज्यावेळेस हर्निएशन होतं म्हणजे जो आउटर जो कव्हरिंग आहे मणक्याच्या गादीमधली, तर ती कव्हरिंगला ब्रेक होऊन मधला जो पल्पसारखा जो भाग असतो, तो ज्यावेळेस बाहेर येतो आणि तो त्या नसेला, त्या सायटिक नर्व्हला ज्यावेळेस कॉम्प्रेस करतो, तर त्यावेळेस खाली पायांमध्ये मुंग्या येणं किंवा त्यामध्ये सुन्नपणा जाणवणं किंवा जडत्व जाणवणं किंवा जीव नसल्यासारखं पायामध्ये जाणवणं. तर ह्या टाईपचे जे लक्षणं आहेत, तर हे पेशंटला जाणवायला लागतात. जनरली वेगवेगळ्या पेशंटमध्ये वेगवेगळ्या टाईपचे लक्षणं असतात. म्हणजे पर्टिक्युलर काही पेशंटला चालल्यानंतर बरं वाटतं, काही पेशंटला बसल्यानंतर बरं वाटतं. तर असे वेगवेगळ्या टाईपचे जे लक्षणं समूह असतो, या पेशंटला असू शकतो. जनरली एक अजूनही पण दुसरे काही कारणं या पेशंटमध्ये असू शकतात, ज्यामध्ये स्पॉन्डिलोलिस्थेसिस हा नावाचा जो प्रकार आहे, ज्यामध्ये मणका जो आहे, एक मणका पुढे-मागे जर सरकला गेला असेल, तर त्यामुळेही सायटिक नर्व्ह जी आहे, ती कॉम्प्रेस होऊ शकते आणि त्यामुळं पेशंटला लक्षणं जाणवू शकतात. जनरली याच्यामध्ये अजूनही दुसरे कारणं आहेत. प्रायमरी ट्रीटमेंट आम्ही केल्यानंतर जनरली लक्षणांवरूनच याचं निदान केलं जातं. एक्स-रेमध्ये जनरली आपल्याला मणक्याचा कुठला काही प्रॉब्लेम आहे का? तर हे एक्स-रेमध्ये आपल्याला डिनोट केलं जातं. यामध्ये एक्स-रेमधून कळतं. परंतु काही कारणं जे आहेत, ज्यामध्ये ट्यूमर्स वगैरे असतील, म्हणजे कुठं मणक्यांमध्ये कुठं काही गाठ वगैरे आलेले आहेत का? किंवा डिस्क बल्ज झालेले आहे का? म्हणजे जो मणक्यांमधली जी गादी आहे, ती सरकलेली आहे का? किंवा मणक्यांमध्ये कुठला काही दोष आहे का? किंवा बऱ्याच वेळा तिथं ऑस्टिओफाइट्स वगैरे तयार होतात किंवा मणक्यांची झीज वगैरे होऊन पण हे प्रॉब्लेम तयार होतात. किंवा जी सायटिक नर्व्ह आहे, तिचा ट्रॅकमध्ये कुठले दुसरे काही ऑब्स्ट्रक्शन आहेत का? तर हे बघण्यासाठी जनरली एम-आर-आय किंवा सीटी स्कॅन हे सांगितलं जातं. परंतु ज्यावेळेस पेशंट फर्स्ट टाईम क्लिनिकमध्ये व्हिजिट करतो डॉक्टरांना, तर त्यावेळेस लक्षणांवरूनच हा आजार जनरली आपल्याला कळून येतो, की हा सायटिका आहे. त्यासाठी वेगवेगळ्या क्लिनिकल टेस्ट म्हणजे आपण क्लिनिकमध्ये केलं जातं, ज्यामध्ये स्ट्रेट लेग टेस्ट आहे, ज्यामध्ये पेशंटला एक पाय जो आहे, तो वरती उचलायला आपण लावतो. ज्यामध्ये 90 डिग्रीपर्यंत जनरली पेशंटला त्रास व्हायला लागतो. तर अशा ज्या वेगवेगळ्या क्लिनिकल टेस्ट आहे, तर त्या आपण पेशंटमध्ये केल्या जातात. त्यावरून आपल्याला एक जनरली एक अंदाज येऊन जातो, की पेशंटमध्ये सायटिका असू शकतं आणि एक्स-रे नंतर ते आपण कन्फर्म करू शकतो. आता यामध्ये जी ट्रीटमेंट जी केली जाते, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे कारणं अजून त्याला असू शकतात. जे लोक जास्त फिजिकल एक्सरसाइज ज्यांची खूप हेवी आहे, तसे स्पोर्ट्समध्ये जे खेळ खेळतात, अशा खेळाडूंमध्ये खूप जास्त हेवी त्यांनी जर एक्सरसाइज वगैरे केली असेल, तर त्या लोकांमध्येही पण सायटिकाचा प्रॉब्लेम येऊ शकतो. किंवा ज्या लोकांची कामं कंटिन्यू खाली वाकल्यानंतर पुन्हा वरती उभं राहावं लागतंय किंवा जे लोक शेतीचे खूप जास्त काम करत आहेत, मेहनतीचे काम ज्यांना करावं लागतं आहे, वजन कंटिन्यू उचलावं लागत आहे. तर अशा लोकांमध्ये सायटिकाचा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर जनरली यामध्ये
ट्रीटमेंट करताना 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे औषधांचा उपचार आणि दुसरा गोष्ट म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन किंवा आपण ज्या टाईपचा आपल्याला कारणामुळं सायटिका झालेला असेल, त्या कारणानुसार आपण एक्सरसाइज करणं. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे औषधांचा जो पार्ट आहे, ज्यामध्ये मॉडर्न मेडिसिनमध्ये वेगवेगळे औषधं दिले जातात. त्यामध्ये गॅबापेंटिन वगैरे असेल, प्रिगॅबलिन या टाईपचे कॉम्बिनेशन्स पेशंटला दिले जातात. त्यामध्ये तात्पुरता जो स्वरूपाचा जे संवेदना आहे त्या कमी केल्या जातात, ज्यामुळे पेशंटचा तात्पुरता त्रास थांबतो. कायमस्वरूपाच्या इलाजासाठी डेफिनेटली होमिओपॅथीमध्ये खूप सारे औषधं सायटिकासाठी आहेत. त्यात आपण जर एक्सरसाइज आपण जर पर्टिक्युलर ज्या गोष्टीमुळे आपल्याला त्रास होतोय किंवा ज्या कारणामुळे आपल्याला सायटिका झालेली आहे, असे कारणं शोधून आपण त्यावरती जर पर्टिक्युलर एक्सरसाइज जर केल्या, ह्या एक्सरसाइज प्रत्येक सायटिकाच्या पेशंटमध्ये वेगवेगळ्या असतात. त्यामुळे कोणीही पण आपला जो आजार आहे तो सायटिकाचं कारण शोधूनच एक्सरसाइज केल्या पाहिजे. कारण जे आहे वेगवेगळ्या लोकांमध्ये कारणं वेगवेगळे असू शकतात. डिस्क बल असेल तर एक्सरसाइज वेगळे असतील किंवा ट्यूमर वगैरे असेल त्यामध्ये एक्सरसाइज वेगळ्या असतात किंवा त्याचा जो इलाज असतो तो वेगळ्या पद्धतीचा असतो. त्यामुळं डॉक्टरांची आपण दाखवूनच आपण एक्सरसाइज वगैरे केल्या पाहिजे. उपचारामध्ये सांगितल्याप्रमाणे होमिओपॅथीमध्ये सायटिकासाठी पूर्णपणे घालवण्यासाठी होमिओपॅथीमध्ये औषध आहेत. सोबत एक्सरसाइज केली तर त्याचा जो रिझल्ट आहे तो पटकन पेशंटला येतो. सो डेफिनेटली सायटिकापासून खूप जास्त काही कॉम्प्लिकेटेड आजार नाही आहे. पण आपण जर एक्सरसाइज आणि औषधं रेग्युलर आपण घेतले, तर पूर्णपणे हा आजार बरा होऊ शकतो. सो आय होप दिस व्हिडिओ इज हेल्पफुल फॉर यू. सो थँक यू सो मच.